वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदा भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं। विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। वेदान् वेदविदामहो पशुमुखात्, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः। कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः। गीताज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदं। वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसन्तज्ञानेश्वरं। श्रीसन्तज्ञानेश्वरं, ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। सर्व श्रोत्यांना, भागवत भक्तांना आणि चांगदेव पासष्टी भक्तांना किंवा ज्ञानेश्वर भक्तांना पुन्हा एकदा वंदन, सर्वांना शुभेच्छा। आज आता एक 5-6 आपले अध्याय राहिलेले आहेत. 86वा अध्यायात चाललेला आहे भागवतातला आणि 90पर्यंत आहेत, म्हणजे 5च आहेत तसे. म्हणून आपल्याला चांगदेव पासष्टीला थोडा वेळ कमी मिळतो आहे असे वाटेल, पण पुढच्या आठवड्यापासून आपल्याला ते सगळं नियमित घेता येईल. परवा आपण वसुदेवांच्या यज्ञाचं सगळं पाहिलेलं आहे आणि नंतर मृत आपल्या बांधवांना बलराम आणि श्रीकृष्णाने आणून मातेजवळ देऊन पुन्हा त्यांना वैकुंठामध्ये पाठवलेलं आहे, देवलोकाकडे पाठवलेलं आहे. असा एक नौखा म्हणूया किंवा एक आश्चर्य करणारा असा प्रसंग काल परवा आपण पाहिला. आता सुभद्रा हरण हा जो एक अर्जुनाच्या आयुष्यातला प्रसंग आहे तो, आणि राजा जनक आणि श्रुतदेव ब्राह्मण यांच्या दोघांच्या घरी एकाच वेळेला श्रीकृष्णाला निमंत्रण दिले आणि म्हणून वेगवेगळ्या रूपात एकाच वेळेला ते जातात, असा एक मजेशीर प्रसंग आहे. तो आपण बघूया. तर सगळ्यांना सुभद्रा हरण काव्यही माहिती असेल, प्रसंगही माहिती असेल, पण याच्यात जसं आहे वर्णन त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते की बलराम आणि कृष्णाची बहीण जी आहे सुभद्रा, तर तिच्याशी अर्जुनानं कशा प्रकारे विवाह केला. सहजासहजी नाही झालेला तो विवाह. जसं श्रीकृष्णाने रुक्मिणीचं हरण केलेलं आहे, अगदी तसाच प्रकार हा सुभद्रा हरणाचा झालेला आहे. तर ते सगळं जाणण्याची परीक्षित राजा म्हणतो आमची इच्छा आहे. मग शुक सांगतात की पराक्रमी अर्जुन एकदा तीर्थयात्रेच्या निमित्तानं पृथ्वी पर्यटन करत असता प्रभास क्षेत्री जाऊन तिथे पोचला होता आणि तिथे त्यांना ऐकलं की आपली मामे बहीण म्हणजेच श्रीकृष्ण आणि बलरामांची बहीण सुभद्रा हिचा विवाह बलराम दुर्योधनाबरोबर लावून देणार आहे किंवा करू इच्छितात. कारण तसं दुर्योधनाचं आणि बलरामाचं खूप सख्यही असतं म्हणूया आपण. पण इतर लोक काही त्याच्याशी सहमत नव्हते. अशा वेळी अर्जुन सुभद्रा आपल्यालाच मिळावी म्हणून त्रिदंडी संन्यासाचा वेश घेऊन द्वारकेला पोहोचले. एक चंपू भारत म्हणून काव्य म्हणजे त्याला चंपू हा प्रकार आहे काव्याचा, की ज्याच्यात थोडं गद्य असतं, थोडं पद्य असतं, पण नाटक नसतं, वर्णनात्मकच असा भाग असतो. तर त्याच्यामध्ये पण असंच वर्णन केलेलं आहे की अर्जुन का संन्यास घेतो किंवा तीर्थयात्रेला जातो. त्याचा एक छोटासा प्रसंग सांगितलेला आहे, तो थोडक्यात सांगते. की एकदा एका ब्राह्मणाच्या गायी चोरांनी पळवून नेले आणि म्हणून तो ब्राह्मण तक्रार घेऊन आलेला असतो. तर त्यावेळेला युधिष्ठिर कुठेतरी मग्न असतो द्रौपदी समवेत, आणि हा अर्जुन ते ऐकतो. तो म्हणतो लगेच मी तुझ्याबरोबर येतो आणि तुझ्या गायी तुला मिळवून देतो. मग आता त्या चोरांनी पळून नेल्यास म्हणल्यावर चोऱ्यांशी सामना करायचा तर याला शस्त्र पाहिजे, म्हणून तो शस्त्रागारात जातो, धनुष्य वगैरे किंवा जे काय शस्त्र घेतो आणि परत येतो. तर ते नेमकं त्या ठिकाणी द्रौपदी आणि
युधिष्ठिर एकांतात असतात आणि ते असा त्यांचा नियम असतो पूर्वी ठरलेला, की ज्या दोघांचा एकांत असेल त्यावेळेला दुसऱ्यांनी कुणीही तिथं जायचं नाही किंवा पाहायचं नाही. पण हा घाईघाईत ते गेल्यामुळं त्याला ते नकळत त्याच्या हातून चूक झाली. मग आता चूक झाली तर काय, युधिष्ठिराला तो क्षमा मागतो, पाया पडतो. युधिष्ठिरही त्याला माफ करतो. त्या दोघांच्याही डोळ्यातनं अश्रुधारा इतक्या येतात. युधिष्ठिराच्या अश्रुजलाने याचं सगळं खरं म्हणजे पाप धुवून गेलं. ते एक प्रकारचं पापच आहे. पण तरीसुद्धा ठरलेल्या नियमानुसार त्यांनी 1 वर्षाचा जसं आपण तीर्थवास किंवा तीर्थला जायचं, तिथून बाहेर जायचं हे ठरलं आणि म्हणून तो तिकडे तीर्थक्षेत्री किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. तर ही इच्छा आपली पूर्ण करून घेण्यात. आता इथे मात्र आल्यावर त्याला त्या सुभद्रेचं जेव्हा ठरतं आहे विवाह ह्यांच्याशी दुर्योधनाशी करून देणार आहेत, म्हणून त्यालाही वाटतं की सुभद्रा आपल्याला मिळावी आणि म्हणून तो तिथे 4 महिने राहिलेला असतो. मग सगळ्या नगरवासियांनी आणि तो अर्जुन आहे हे न कळलेल्या बलरामांनी सुद्धा त्याचा चांगला आदर सत्कार केला. आता बलरामाला माहिती नाही तो असा संन्यासाच्या वेशात आहे, त्यामुळे ओळखू पण द्यायला आला नाही. मग त्याचं आतिथ्य तो करायचा. एकदा बलरामांनी त्याला घरी पण निमंत्रित केलं होतं आणि अत्यंत श्रद्धेनं वाढलेली भिक्षा त्यानं ग्रहणही केली होती. आता अर्जुनानं तिथे वीरांचं मन मोहित करणाऱ्या उपवर अशा सुभद्रेला पाहिलं, ती भिक्षा घेताना पाहिलं आणि त्याचे डोळे अत्यंत प्रेमानं प्रफुल्लित झाले. प्रेम जागृत झालेलं त्याचं मन हे तिच्या ठाई लगेच जडलेलं आहे आणि तिनंही त्याला पाहिल्यानंतर तिलाही आपल्या या अर्जुनाबद्दल आत्मीयता किंवा प्रेम वाटायला लागलं. आता असं झालं की स्त्रियांनाही असा सुंदर पुरुष किंवा जो देखणा असतो, कार्यरत असतो, तो आवडतो आणि ती लाजऱ्या नजरेनं त्याच्याकडे पाहत राहिली. आता अर्जुन तेव्हापासून तिचंच सारखं चिंतन करायला लागला आणि तिला मिळवण्याची संधी शोधायला लागला. मग आता सुभद्रेला प्राप्त करण्याच्या इच्छेनं त्याचं चित्त सैरभैर झालेलं होतं. संन्यास किंवा हे जे तीर्थक्षेत्राला जाण्याचे जे भय आहे ते सगळं दूर पडलं. त्याला शांती मिळेनाशी झाली. मग सुभद्रा एकदा जशी रुक्मिणीसुद्धा देवीला दर्शनाला जाते, तशी एकदा देवाच्या मोठ्या जत्रेसाठी रथात बसून द्वारकेच्या बाहेर पडली होती आणि त्याचवेळी महारथी अर्जुनानं देवकी, वसुदेव आणि श्रीकृष्णांच्या संमतीनं सुभद्रेचं अपहरण केलं रथातून. आता तो रथावर जेव्हा स्वार झाला तेव्हा धनुष्य हातात घेतलेला आहे. जे सैनिक त्याला अडवण्यासाठी आले त्यांना त्यांनी पिटाळून लावलेलं आहे आणि सुभद्रेचे सगळे आप्तइष्ट ओरडत असताना सिंह आपली शिकार करून जशी घेऊन जातो तसं त्यानं तिला घेऊन गेला. आता ते ऐकून पौर्णिमेच्या दिवशी जसा समुद्र खवळतो तसं बलरामाला खूप संताप आलेला आणि ते बलराम खवळून उठले. पण श्रीकृष्णांनी आणि बाकीच्या बांधवांनी त्याचे जरा पाय धरून क्षमा मागितली, समजूत घातली, तेव्हा बलराम शांत झाले. मग बलरामांनी नंतर पुन्हा वरदक्षिणा म्हणून वधूवरांसाठी पुष्कळ धन दिलेलं आहे. म्हणजे चीड आली होती, संताप आला होता, तरी तो त्याचा मावळलेला आहे आणि अन्य सामग्री दिली, हत्ती दिले, रथ दिले, घोडे दिले, सगळ्या दासदासी पाठवल्या. आता हा एक प्रसंग झाला. म्हणजे तिचा विवाह अगदी थोडक्यात पार पडलेला आहे. आता दुसरी एक कथा अशा असतात की अन्य कथांचाही उल्लेख इथे केलेला आहे. तर विदेहाची राजधानी मिथिला नगरीमध्ये श्रुतदेव नावाचा एक गृहस्थाश्रमी श्रेष्ठ ब्राह्मण श्रीकृष्णाचा परमभक्त होता आणि तो भगवत भक्ती करूनच सगळे आपले पूर्ण मनोरथ, शांत, ज्ञानी आणि विरक्त होता. कोणत्याही प्रकारचा उद्योग न करता जे काही अनायासे मिळेल त्याच्यावर त्याचा निर्वाह चालायचा. दररोज त्याला प्रारब्धानुसार उदरनिर्वाहापुरती थोडीशी सामग्री मिळायची, त्यापेक्षा अधिक मिळत नसायची, पण तो त्यातच संतुष्ट राहायचा. काहींना अधिकची हवा असते, त्याला नसायची आणि आपल्या वर्णाश्रमानुसार तो योग्य ती सगळी धर्मकर्म पण पार पाडायचा. आता त्या देशाचा अजून एक राजा होता, बहुलाश्व, आणि तो राजासुद्धा निरहंकारी होता. दोघंही श्रीकृष्णांचे प्रिय भक्त होते.
श्रीकृष्णांनी त्या दोघांनाही प्रसन्न होऊन एके दिवशी दारुकाला सांगून आपला रथ मागवला आणि त्यात बसून ते विदेह देशाकडे जाण्यास निघाले. आता भगवंताच्या बरोबर सगळे असतात लवाजमा. नारद होते, वामदेव होते, अत्री होते, वेदव्यास होते, परशुराम होते, असित होते, आरुणी होते, बृहस्पती, कण्व, मैत्रेय, च्यवन इत्यादी ऋषीसुद्धा निघालेले आहेत. आता जिथे जिथे ते जाऊन पोहोचले तिथं तिथं नागरिक, सगळे ग्रामवासी त्यांची हे करायचे, काय म्हणूया आपण, पूजा करायचे, त्यांची स्वागत करायचे. जसं उगवत्या सूर्याला अर्घ्य देतात तसं हातात पूजेचं साहित्य घेऊन सगळीकडे लोक उपस्थित असायचे. मग त्या प्रवासात कुठले कुठले देशातले लोक त्यांना भेटलेले आहेत बघा, तर आनर्त, धन्व, कुरु, जांगल, कंक, मत्स्य, पांचाळ, कुंती, मधु, केकेय, कौसल, अर्ण या सगळ्या देशातील स्त्री पुरुष हे श्रीकृष्णांच्या मुक्त हास्य आणि प्रेमळ नजरेमुळं ते डोळे भरून त्यांना पाहायचे. खूप आनंद व्हायचा नुसते ते जात असले तरी. आपण सुद्धा बघा अशी कुठली फेरी चालली, कोणी स्वामी आलेले असतील, कोणी महाराज आलेले असतील की अगदी किंवा आरती करायला ओवाळायला सगळे जातात. मग श्रीकृष्ण आपलं केवळ दर्शन त्यांना दिलं की त्यांची सगळी अज्ञानदृष्टी नष्ट करायची आणि सगळ्या अशुभांचा नाश करायचे. मग त्यांची कीर्ती जागोजाग गायली जायची. आता श्रीकृष्णांच्या शुभागमनाची वार्ता नागरिक आणि प्रवासी म्हणजे सगळे ग्रामवासी असतील त्यांना मिळाली की सगळेजण हातात पूजेचं साहित्य घेऊन त्यांच्या स्वागतासाठी सामोरं जायचे. मग श्रीकृष्णांचं दर्शन घेऊन सगळे आनंदित झालेले भगवंतांना आणि ज्याचं नाव ऐकलं होतं अशा मुनींना हात जोडून मस्तक लावून नमस्कार. कारण मुनीसुद्धा एवढे त्यांच्याबरोबर होते त्यामुळे मोठी सगळ्यांना पर्वणी मिळालेली होती. म्हणून जगद्गुरू श्रीकृष्ण आपल्यावर कृपा करण्यासाठी आलेले आहेत असं पाहून ते दोन राजे बहुलाश्व आणि श्रुतदेव या दोघांनी त्याच्या चरणावर लोटांगण घातलं आणि दोघांनी एकाच वेळेला हात जोडून प्रार्थना केलेली आहे की आमचं आतिथ्य स्वीकारण्यासाठी यावं. जसं त्या गुरुचरित्रामध्ये सगळे 8 शिष्य त्यांना असेच नमस्कार करून म्हणतात की आपण आमच्या घरी दिवाळीला यावं. अगदी तसाच प्रकार इथं झालेला आहे. आणि मग दोघांच्याही प्रार्थनेचा त्यांनी स्वीकार केला. दोघांना संतुष्ट करण्यासाठी एकाच वेळी वेगवेगळी रूपं धारण करून त्यांच्या नकळत दोघांच्याही घरी गेले. आता बहुलाश्व अत्यंत बुद्धिमान होता. दुर्जनांना ज्यांचं नावसुद्धा ऐकू येणं कठीण होतं असे भगवान श्रीकृष्ण आणि सगळे ऋषी आपल्या घरी आलेत हे पाहून बहुलाश्वानं चांगली चांगली आसनं आणली, आरामात त्यांना बसवलं, सगळं त्यांचं स्वागत केलं, खूप स्तुती केलेली. आता मी ती स्तुती सांगणार नाही कारण आता प्रत्येक ठिकाणी तशीच सगळी स्तुती असते. धूप, दीप, अर्घ्य, गाई, बैल इत्यादी सगळं समर्पण करून त्यांची पूजा केलेली. तेव्हा तो राजा सगळी त्याची स्तुती करतो आणि मला अनन्य भक्तापेक्षा मला बलराम, लक्ष्मी किंवा ब्रह्मदेव हे म्हणतात प्रिय नाही तर मला फक्त तुम्हीच प्रिय आहात आणि तुमचं ज्ञान अनंत आहे. परम शांती स्थापन करण्यासाठी नारायण ऋषीच्या रूपात तपश्चर्या करीत आहात. आणि भगवान श्रीकृष्णांना त्यांनी नमस्कार केला. मग पुन्हा त्याच्या सगळ्या प्रार्थनेचा सगळ्या अगत्याचा स्वीकार करून काही दिवस ते तिथंच राहिले. आणि बहुलाश्वाप्रमाणेच श्रुतदेव ब्राह्मणसुद्धा भगवान श्रीकृष्ण मुनिवर्यांसह आपल्या घरी आल्याचं पाहून आनंद विभोर झाला. एकाच भगवंताची माया असते हो, तिकडेही सगळ्यांसह तो उपस्थित राहिलेला आहे. आणि मग त्याला इतका आनंद झाला की ते आपल्या अंगावरची उपरणी तो अशी फिरवायला लागला, हलवायला लागला. मग सगळ्यांना आसनं दिली, पाट दिले, चटया दिल्या, सगळ्या मुनिवर्यांना बसवलं. मग चरणोदक स्वतः आपलं घर आणि कुटुंबियांवर शेकलं, आपलं शिंपडलं. आपल्याकडं बघा असा एक विधी असतो कुठल्याही पूजा किंवा यज्ञाच्या वेळेला. मग सगळ्यांच्यावर ते तीर्थ शिंपडलं जातं. अगदी आपल्याला असं वाटतं आपल्या अंगावर पडतं आहे का नाही, खूप गर्दी असेल तर.
तरी सज्जनगडावर वगैरे पण नेहमी हे असा अनुभव येतो. मग सगळ्या ह्यांनी फळांनी फुलांनी त्याला अर्पण करून कमळांनी वगैरे पूजा केलेली आहे त्यांनी पण. आणि त्याच्याही आतिथ्याचा स्वीकार करून सगळेजण आरामात बसलेले होते. श्रीकृष्णांचे पायसुद्धा त्यानं चेपायला सुरुवात केली बघा. म्हणजे इतकी भगवंतावर भक्ती आणि प्रेम होतं की काय करून काय नाही. तेव्हा श्रुतदेव म्हणतो पुन्हा तोही त्यांची स्तुती करतो. आणि सगळेजण आपल्या कथांचं श्रवण करतात. सगळे आनंदात आपल्यामुळं राहत असतात. आणि हे प्रभो, आम्ही आपले सेवक आहोत, आम्ही काय करावं, आपण आम्हाला आज्ञा करावी असं म्हणतात. आणि आपल्या दर्शनानंच आमचं जीवन धन्य झालं आहे की आमच्या जीवाचे सगळे क्लेश नष्ट झाले. तेव्हा शुक महाराज सांगतात की शरणागतांचं भय नाहीसे करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी श्रुतदेवांची प्रार्थना ऐकली, त्याचे हात हातात घेतले आणि हसत हसत ते सांगतात की अरे, तुझ्यावर कृपा करण्यासाठीच हे सगळे ऋषी इथं आलेले आहेत. तर आपल्या चरणधुळीनं लोकांना पवित्र करीत माझ्याबरोबर तू हे सगळे संचार करत असतात. आणि म्हणून जगामध्ये ब्राह्मणच जन्मानं सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहेत वगैरे सगळं सांगतात. आणि मला म्हणे माझे चतुर्भुज रूपसुद्धा ब्राह्मणापेक्षा अधिक प्रिय नाही. इतका मानणारा होता तो ब्राह्मणांना की ब्राह्मण माझा साक्षात्कार करून घेऊन आपल्या चित्तात असा निश्चय करतात की हे चराचर जग आणि याला कारण असणारे महत्त्ववादी पदार्थ हे सगळी भगवंताचीच रूपं आहेत. अशी पुन्हा 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 त्यांची सगळी स्तुती केलेली आहे. आणि मग शुकदेव म्हणतात की कुठल्याही ऐश्वर्यानं माझी पूजा होऊ शकत नाही, तर श्रद्धेनं जे दिलेलं असेल, श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मता असं 12व्या अध्यायात म्हटलेलंच आहे. तेच इथं सगळं भागवतातही सांगितलेलं आहे. आणि मग या दोघांनाही श्रीकृष्णाची जी आज्ञा आहे ती दोघांनीही शिरसावंद्य मानलेली आहे. श्रीकृष्णांसह सगळ्या ऋषींची पूजा केलेली आहे आणि ते भगवत स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. बहुलाश्वाला आणि श्रुतदेवाला दोघांनाही ती गती प्राप्त झाली. अशी भक्तांची भक्ती करणाऱ्या भगवंतांनी दोन्ही भक्तांसाठी काही दिवस राहून त्यांना वेदमार्गाचा उपदेश केला आणि ते द्वारकेला परत गेले. खूप थोडासा विस्तारपूर्वक त्यांचा सगळा वर्णनाचा भाग असतो. पण आपल्याला मुख्य समजावं की भगवंत हा भावासाठी भुकेलेला असतो आणि म्हणून तो दिनाघरीसुद्धा जातो. जो कोणी आपल्यावर निस्सीम भक्ती करतो त्याच्याकडेही जातो. आणि असं आपल्याला एक रोज नवनवीन काहीतरी ऐकायला मिळतं. आणि ही अशी कथा जो कोणी ऐकेल आणि जो सांगेल त्या दोघांनाही पुण्य प्राप्त होतं, चांगली कीर्ती प्राप्त होते, चांगली गती प्राप्त होते. आणि म्हणून आपल्याला आता हा 10वा स्कंद 4च फक्त अध्याय राहिलेले आहेत. 4 दिवसात ते संपून जातील. तर काल 11वी ओवी घेतलेली होती आपण. आणि 11व्या ओवीमध्ये काय सांगितलेलं होतं आपल्याला आठवत असेल. 11वी ओवी थोडीशी पुन्हा एकदा म्हणा. अलंकार येणे नामे असी जे निखिल हे मे नाना अवयव संभ्रमे अवयविया जेवी. म्हणजे या पृथ्वीवर सगळ्या कणाकणामधून तरी वेगवेगळे अलंकार असले तरीसुद्धा त्याच्यामध्ये सुवर्णच श्रेष्ठ असतं. अलंकार या नावानं शुद्ध सोनंच जसं शाश्वत असतं त्यामध्ये अनेक अवयवांचा समुदाय एकत्र येऊन जसा एक देहधारी बनत असतो. पण अवयव आणि अवयवीकडं पाहिलं तर अवयव म्हणतील आम्हीच सर्वजण देह आहोत असं असतं. पण परमात्मा हा द्रष्टा आहे. तो जगताकडे पाहिल तर त्याला मीच सर्वच जगतात भरून राहिलेलं आहे असं दृश्य दिसेल. म्हणून देऊळ परिवारू की जे कोरुनी डोंगरू तैसा भक्ती व्यवहारू कान व्हावा असं आपण काल पाहिलेलं होतं.
थोडंसं 11व्यातलं राहिले विवेचन, ते पाहूया. मी असं म्हटलेलं होतं की ज्ञानोबांनी किंवा ज्ञानदेवांनी वेगवेगळ्या प्रकारे अभेद भक्ती सांगितलेली. तिन्ही अभेद रूपाने नांदतात: जीव, जगत आणि परमात्मा. हे तिन्ही अभेद आहे, त्यांच्यामध्ये भेद नाही आहे. म्हणून शंकराचार्य सुद्धा सांगतात, जीवो ब्रह्मैव न अपरः. जीव आणि ब्रह्म हे वेगळे नाहीच आहेत, आणि मग परब्रह्मसुद्धा तेच आहेत. तर ज्ञानदेव सांगतात चिद्विलासवाद. म्हणजे चिद्विलास म्हणजे काय, की एकच चिद वस्तू, चित म्हणजे चैतन्याने युक्त असली वस्तू म्हणजेच परमात्मा या जगत रूपाने नटून राहिलेला आहे. आचार्य म्हणजे शंकराचार्य म्हणतात विवर्तवाद. विवर्तवाद म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, की दोरीवरचा सर्पाचा भास होतो. म्हणजे दोरी नसताना, आपलं सर्प नसताना दोरीवर सर्प भासतो, तसे हे जगत जे आहे हे जगताचा भास होत असतो. खरा परमात्माच खरा असतो. आणि रामानुज म्हणतात परिणामवाद. म्हणजे चैतन्यावर जगत परिणत झालेलं आहे, किंवा एक अजातवाद आहे. परमात्म्याच्या अधिष्ठानावर दुसरं इतर काहीच निर्माण झालेलं नाही, जन्मास आलं नाही. जे काही सर्व आहे तो फक्त परमात्माच आहे. अशा प्रकारचे वाद म्हणजे मतं म्हणायची बरं का. ही वेगवेगळी मतं असतात, आणि म्हणून सगळं जे जे काही आपल्याला जगात दिसतं, की माणसं दिसतात, झाडे दिसतात, पक्षी दिसतात, पाहतो, चांगलं पाहतो आपण, वाईटही पाहतो, आवडतं नावडतं पाहतो. मग इतकं पाहत असताना जर कोणी सांगू लागला की इथं काहीच झालेलं नाही, एक परमात्माच आहे, मग हा अजातवाद चित्तात कसा ठरणार. एक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारले, त्या वेगळे भासले ते भ्रमरूप. दासबोधात समर्थ म्हणतात की विश्व आणि जगत हे का भासतं, तर चित्तात भ्रम किंवा अज्ञान, अविद्या आहे म्हणून. दोरीवर सर्प का भासतो, एकतर अंधार असतो, भ्रम असतो, आणि आपल्याला अविद्या असते, ज्ञान नसतं. आणि म्हणून जिथं जे आहे ते न दिसता आपल्याला वेगळ्याचा भ्रम होत असतो. असं उपनिषद पण सांगतं की तत्त्वमसी म्हणजे ते तूच आहेस, ते म्हणजे ते परमात्म तत्व तूच आहेस. म्हणून इथं त्यांनी म्हटलेलं आहे अलंकार येणे नामे असी जे अखिल हेमे. म्हणजे अलंकार त्यांची नावं जरी वेगळी असली तरी सगळ्यामध्ये हेमे म्हणजे सोन्यानीच सगळे ते व्यापलेले असतात. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात. अजून छान उदाहरणं देतात बघा. ज्ञानेश्वरीतली सगळी उदाहरणं आपण आठवायचीत आता. घृताचे तिजलेपण, न मोडिता घृतची जाण, कानाटिता कंकण सोनेची. आता तुपाचा जो घट्टपणा असतो, थिजलेपण, घट्ट होतं की नाही नंतर थिजतं, ते घट्टपणा न मोडता ते जसं तूपच आहे. किंवा न मोडिता घृतची जाण, का नाटिता कंकण सोनेची. ते कंकण जे आहे किंवा कडं जे आहे ते न आटविता, नाटविता म्हणजे न आटविता, म्हणजे आटवलं नसताना ते सोनंच असतं. नुकलिता पटू तंतूची असे स्पष्टू, न विरविता घटू मृत्तिका जेवी. किंवा न उकलिता पटू, पटू म्हणजे वस्त्र, वस्त्राचे धागे न उकलता ते वस्त्र जसं उघड दोराच असतो किंवा सूतच असतं, धागेच असतात. किंवा मातीची घागर न विरघळता जशी ती घागर ती घागर म्हणजे मातीच आहे. अशा प्रकारे विश्व पण दूर करून मग मला परमात्म्याला घ्यावं असा मी नाही, तर विश्वासकट मी आहे, मला वेगळं नका मानू. म्हणून भेदाला टाकून अभेद अशा दृष्टीनं आपणास माझ्या वेगळं न मानून मला जाणणं हेच खरं जाणणं आहे. हे त्या चांगदेवांना पटवून देत आहेत की तू माझ्याकडे भेदानं पाहू नकोस, अभेदानं पहा. सगळा भेद टाकून दे. सृष्टी आणि मी याच्यात काही भेद नाहीच आहे. जसं सोनं आणि अलंकारात भेद नाही आहे तसं. म्हणून हा 11वी ओवीचा थोडासा आपल्याला संदर्भ कालचा पाहायचा राहिलेला होता. आता 12वी ओवी बघूया. तेवी शिवोनी पृथ्वीवरी,
भासती पदार्थांची या परी, प्रकाशेते एकसरी संबित्ती. संबित्ती हे संबित्ती म्हणजे ज्ञानशक्ती. त्यात 12व्यामध्ये नीट समजून घ्या. जेवी शिवोनी पृथ्वीवरी. शिवोनी म्हणजे शिव धरून, शिवासह. पृथ्वीवरी परी, पदार्थाची या प्रकाश हे एकसरी संबित्ती हे. म्हणजे माया विशिष्ट हा जो ईश्वर आहे, शिव आहे, त्याच्यापासून पृथ्वीपर्यंत जे काही सगळं स्थूल आहे, सूक्ष्म आहे, कार्य आहे, कारण आहे, पदार्थांचे भिन्न भिन्न प्रकार आहेत, ते सगळं प्रकाश हे एकसरी संबित्ती हे. प्रकाशाचे सुद्धा किती प्रकार असतात, पण ते सगळे एकच आहे, या ते सगळं ज्ञानच आहे, संबित्ती आहे, म्हणजे ज्ञानरूपच आहे, ज्ञानशक्ती आहे असं समजायचं. कारण हा परमात्माच काय करत असतो, सगळ्या पदार्थांना प्रकाशित करतो. प्रकाशेते एकसरी संबित्ती. शिवापासून पृथ्वीच्या कणापर्यंत नाना प्रकारचे पदार्थ भासतात आणि त्या सगळ्या पदार्थांना प्रकाशित करणारा परमात्माच ज्ञान करून देणारी संबित्ती आहे. संबित्ती हा शब्द नीट लक्षात ठेवायचा, ज्ञानशक्ती आहे. कारण ज्ञानशक्ती नसेल तर आपल्याला हे भेद वगैरे सतत जाणवत राहतात, अज्ञानामुळं, मायेमुळं, भ्रमामुळं. म्हणजे शिवापासून ईश्वरापर्यंत पृथ्वीवरील सगळं चराचर वस्तूमध्ये भिन्नता जरी भासत असली तरी त्यामागं एक संवित्तीच आहे, कारण आहे. म्हणजे चराचरामध्ये अधिष्ठानभूत अशी ज्ञानशक्तीच असते. म्हणून ज्ञानदेवांनी अमृतानुभवमध्ये सुद्धा शिवशक्ती समावेशन असं एक प्रकरण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, विस्तीर्णाचा उपदेश केलेला आहे की संबित्ती आणि शिवशक्ती यात फक्त नावाचा भेद आहे, बाकी सगळं एकच आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातही काल आपण पाहिलं होतं की याविषयी प्रबोधन केलेलं आहे. आता त्यांनी काय काय म्हटले बघा 18व्या अध्यायात, ते थोडंसं पाहूया आपण, थोडं अजून समजून घेऊ. की परमात्माच या सर्व कणाकणामध्ये व्यापून राहिलेला आहे. काल जसं पाहिलं की सोन्याच्या सगळ्या अलंकारात सोनंच असतं, तसं हे विश्वाचं स्फुरण किंवा विश्वाची निर्मिती हे आत्म्याचं स्फुरण आहे. तो म्हणतो ना, एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे पण आता मला बहु व्हावं, अनेक व्हावं असं वाटतंय, आणि त्या स्फुरणातून ही सगळी सृष्टी निर्माण झाली. म्हणजे विश्व किंवा जगत हे वेगळं नाहीच आहे, त्याचाच अंश आहे, त्याचाच भाग आहे. परमात्म्याचा सहज प्रकाश या जगाच्या रूपानं प्रगटलेला आहे. म्हणून ज्ञानदेव 18व्या अध्यायात म्हणतात, ऐसा हा सहज माझा प्रकाशू जो कपिध्वजा, तो भक्ती या ओजा बोलिले गा. भगवान 18व्या अध्यायात सांगतायत की अरे कपिध्वजा, ज्याच्या ध्वजावर कपी म्हणजे वानर बसलेला आहे, ती कथा आपण कधीतरी पाहिलेली. गर्व झाल्यामुळं मग त्या मारुतीला सांगितलं की तू आता ह्याच्या ध्वजावर बस, म्हणून तो त्याच्यावर आरूढ झालेला आहे. तर असा हा जो माझा सहज प्रकाश आहे, जो भक्ती या रीतीनं बोलला जातो, तसंच स्वप्नाचं दिसणं किंवा नसणं, न दिसणं हे आपल्या असण्यावर किंवा अस्तित्वावर अवलंबून आहे. त्याप्रमाणे विश्वाचं असणं किंवा नसणं हे परमात्म्याच्या प्रकाशावर अवलंबून असतं. जो ज्या ठिकाणी जशी कल्पना करतो त्याला त्या ठिकाणी त्याच्या कल्पनेप्रमाणे भासतं. बघा ना, आता ज्या ज्या वस्तू असतात, आपल्याला काहीतरी आपल्या डोळ्यापुढे किंवा आपल्या मनामध्ये जी कल्पना असेल तसंच आपल्याला सगळं भासायला लागतं. ते माझ्या परमात्म्याच्या चित्प्रकाशानं भासतं किंवा दिसतं, पण त्यामध्ये परमात्म्याचाच प्रकाश असतो, चित्प्रकाश असतो, चैतन्याचा प्रकाश असतो. अगदी शिवापासून कणाकणापर्यंत सगळ्या पदार्थांचे सगळ्या प्रकारचे पदार्थ हे आपल्याला भासत असतात. आपल्या घरात नजर टाका,
किती विविधता असते. आता माझ्या इथं समोरच कितीतरी शोच्या वस्तू आहेत, इतकी पुस्तकं आहेत, पुस्तकांचे प्रकार आहेत, सगळे पेन आहेत, कॉम्प्युटर आहे, प्रिंटर आहे. या सगळ्यांचं हे वैशिष्ट्य आपल्याला वेगवेगळं दिसतं की नाही. एक वस्तू दुसऱ्यासारखी नाही, पण असं दिसणं हा भास आहे. कारण हे सगळं व्यर्थ आहे, हे आज ना उद्या नष्ट होणार आहे. अज्ञानी जे लोक आहेत त्यांना जे जे दिसतं ते खरंच वाटतं. बघा ना, आपल्याला वाटतं काय कॉम्प्युटर माझं एवढं काम करतो, इतकी वर्ष झाली आम्ही त्यात हे फीड केलं, ते फीड केलं, हे DTP केलं, हे केलं, सगळं आपण सांगत बसतो. पण जर अज्ञानी लोकांना सांगितलं की हे दिसणं म्हणजे भास आहे, तर त्यांना पटत नाही. ते म्हणतात असं कसं, एवढं दिसतंय ह्याला खोटं कसं काय म्हणायचं. किंवा हे जड पदार्थ स्वतः तर निर्माण होऊ शकत नाहीत आणि चैतन्यरूप आत्मा तर काहीच करत नाही म्हणतायत, तो शांत असतो. मग हे विश्व झालं कसं, कुणी केलं, हे विश्व निर्माण कोणी केलं, असा अज्ञानी लोकांना की आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो. मग समर्थ रामदास स्वामी म्हणतात, अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. अरे आम्हाला जे भासतं ते नाहीच आहे, म्हणून कसं चालेल. चिमटा काढला तर काटा टोचला तर आपल्याला दुःख होणारच ना. यावर आद्य शंकराचार्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की एकदा आचार्य आपल्या 2-4 शिष्यांना घेऊन जंगलातून चालले होते. जंगलातून एक चवताळलेला हत्ती त्यांच्या पाठीमागं लागला. आता शिष्य लहान होते, ते भराभर झाडावर जाऊन चढून बसले. आचार्य मात्र रस्त्यानं पळत सुटले झाडावरून. एक ते तसेच पळत सुटले रस्त्यानेच. तेव्हा झाडावरून एक विद्यार्थी ओरडला, हत्ती मिथ्या आहे ना, मग कशाला पळता. फार छान आहे हा प्रसंग. त्यावर आचार्य म्हणतात, हत्ती मिथ्या बटो, पण मम पलायन बप्पी मिथ्या. त्यांनी इतके छान उत्तर दिले की अरे माझं पलायनसुद्धा मिथ्याच आहे. मग हे आचार्यांचं बोलणं किंवा उत्तर कळणं पटणं हे कठीण आहे. एक परमात्माच तेवढा सत्य आहे आणि बाकी सगळं मिथ्या आहे. आचार्यांचं पळणं आणि आपल्या सगळ्या धडपडी, आपण किती उद्योग करतो सकाळी उठल्यापासून सांगा, हे सुद्धा सगळं मिथ्याच आहे. याच्यात काय अर्थ आहे का. म्हणून गोंदवलेकर महाराज काय, समर्थ रामदास स्वामी काय काय सांगतात की तुम्ही नाम घ्या, देवाचं चिंतन करा आणि हा व्यवहार करतच राहू द्या. पण प्रत्येक काम करताना देवाचं स्मरण करा. कारण का की फक्त परमात्मा सत्य आहे आणि बाकी सगळं मिथ्या आहे. तो परमात्मा स्त्री पुरुष हत्ती पक्षी गुन्हेगार न्यायाधीश वृक्ष वनस्पती सगळ्यांच्या रूपानं आलेला आहे. पण हे कळणं कठीण आहे. आणि तो परमात्मा सच्चित आनंद स्वरूप आहे. बाकी सर्व भास मिथ्या, अर्थात हे सत्य आणि मिथ्या कळतं. ज्याला कळतो हा भेद की हे सत्य आहे आणि हे मिथ्या आहे, त्याला संवित्ती म्हणजे ज्ञानरूप शक्ती किंवा आत्मस्थिती असं म्हणतात. आणि ती आपल्याला साध्या बुद्धीनं, स्वतःच्या बुद्धीनं कळणं अशक्य आहे. त्यासाठी सद्गुरूंची कृपा लागते. सद्गुरू कृपेशिवाय हे काहीही कळत नाही. सद्गुरूंच्या कृपा प्रसादासाठी त्यांची चरणसेवा घडली पाहिजे. आपण 13व्या अध्यायामध्ये गुरुसेवन याच्यावर कितीतरी 80-90 ओव्या पाहिलेल्या होत्या ज्ञानदेवांनी लिहिलेल्या. म्हणून ज्ञानदेव सांगतात पुन्हा 4थ्या अध्यायातही म्हणलेलं आहे, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. म्हणजे शरीर मन आणि जीवापासून अहंकार किंवा गर्व सोडून सद्गुरूंच्या चरणाशी सेवा करावी, दास्य भक्तीनं करायला हवी. आणि मग त्याचा परिणामही असा होतो, ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तई मोहांधकारू जाईल, जई गुरुकृपा होईल पार्थागा. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया. सद्गुरु कृपेनं मोहरूपी अंधकार हा नष्ट होऊन त्याला ज्ञानाचा प्रकाश दिसू लागतो. आणि भ्रांतीपासून सोडून गुरुवाक्यानं आपलं मन स्वच्छ होतं. स्वच्छ धुवून
त्याला आत्मस्वरूपात लीन करावं किंवा लीन केलं, असा या सगळ्या अध्यायाचा किंवा या एका ओवीचा सुद्धा भाव आहे. पण समजून घेतलं पाहिजे की गुरुविणं नाही तुझ्या आधार. आपल्याला कोणीच जर गुरु भेटले नाहीत तर ग्रंथ हेच गुरु समजून या ग्रंथांमधलं जे जे काही विवरण असेल, खूप लोकांनी केलेले. आता काल बोलायची राहिले की किसन महाराज साखरे हे यांचं काल म्हणजे ते ह्याच्यामध्ये विलीन झालेले आहेत. आणि आपल्याला मी आज मगाशी पाहिलं आणि असं वाटलं की आळंदीतच त्यांचा सगळा विधी आणि संस्कार करणार आहेत. तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. आणि त्यांच्यासारखं या सगळ्या नवीन लोकांनीसुद्धा खूप कार्य केलेलं आहे. तर तशी आपल्याला ज्ञानदेवांची सेवा करायला किंवा ते ग्रंथ समजून घ्यायला अधिकाधिक भगवंत शक्ती देवो असं म्हणूया. त्यांच्या आत्म्याला शांतता मिळू देत, शांती मिळू देत, म्हणून त्या ज्ञानदेवांचरणी प्रार्थना. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामाजनादनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.